हॅलो फ्रेंड्स, मी केतन ठोसर में तुमचा भुक्कड भाऊ। तर आज आपण आलोय भोपर देसलेपाडा कमानीच्या जवळ एक नवीन हॉटेल उघडलेलं आहे ज्याचं नाव आहे 86 साउथ। तर आपण तिकडे जाऊन उपमा, डोसा, इडली असं भरपूर काय काय मिळतं आहे। ते प्युअर तुपात बनवलेलं असतं। तर त्यातल्या काहीतरी एक दोन गोष्टी आपण घेऊन बघूया आणि त्या खाऊन बघू आणि मग तुम्हाला सांगतो की इथे काय कुठल्या कुठल्या वस्तू आणि किती प्रकारचे काय 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 मिळते तर तुम्हाला काय होतं। यहाँ पे सर गेले कमानी है, ये खाली कमानीच्या बाजूला 86 साउथ हे नवीन हॉटेल ओपन झालंय, प्लीज भेट द्या। तो ये जो आपका रेस्टोरेंट है 86 साउथ, ये कैसा आपने सोचा वगैरह, ये सब ऐसे पहले से प्लानिंग था? प्लानिंग इन द सेंस मेरा 1 साल से प्लानिंग चल रहा था खुद का कुछ करे करके। तो मैंने डिटेल एनालिसिस किया हाउ टू रन द रेस्टोरेंट एवरीथिंग। तो उसके बाद मैंने ये अभी जनवरी में फिर फुल फ्लैश चालू करने का इनिशिएट किया और अप्रैल में उसको इनॉग्रेट कर दिया 3 महीने में। ओके, कांग्रेचुलेशन, आपके ये सब बहुत ही काम अच्छा कर रहे हो। तो यहाँ पे आपके पास क्या क्या चीजें मिलती हैं और क्या क्या आइटम्स मिलते हैं? मेनली इधर साउथ टिपिकल साउथ इंडियन ऑथेंटिक साउथ इंडियन टेस्ट है। आपको इडली, मेदू वड़ा, पोंगल, डोसा में वैरायटी में ऑनियन डोसा, मसाला डोसा, रवा डोसा, पोंगल, वड़ा, कॉफी, फिल्टर कॉफी, दिस आर द मेन थिंग व्हिच वी सप्लाई। ओके सर, ओके। तो यहाँ पे प्रॉपर साउथ इंडियन खाना मिल रहा है और ऑथेंटिक खाना मिल रहा है, एकदम प्योर घी में मिल रहा है, ऐसे मैंने सुना है। तो देखते हैं, आज चेक करते कि कैसे मिल रहा है, क्या मिल रहा है और फिर आपको रिव्यू देता हूँ। थैंक्स, थैंक यू। तुम्ही बघू शकता किती छान हॉटेल आहे। आम्ही इथं आल्या आल्या आमचं मन प्रसन्न झालं आणि खूप छान वाटलं इथं आल्यानंतर। बघू शकता वेगवेगळ्या प्रतिकृती तुम्हाला बघायला मिळतील इथे। काही चित्र खूप छान छान, फिल्टर कॉफी, डोसा, नारियलवाला, असे तुम्हाला खूप चित्र असं छान छान बघायला मिळतं आणि खूप चांगलं इकडचं ॲटमॉस्फिअर आहे, खूप छान बघू शकता तुम्ही। तर आपण इथे आलो आता 86 साउथ मध्ये आणि हे त्यांचं मेनू कार्ड तुम्ही चेक करू शकता। ते भरपूर सारे आयटम्स आहेत मेनू कार्ड वरती, जवळजवळ 34 आयटम्स आहेत। त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व साऊथ इंडियन प्रकारचे जिन्नस खायला मिळतील आणि ते प्युअर तुपातले असतील। तर आता आम्ही इथे आलेलो आहे आणि तुम्हाला ॲम्बियन्स वगैरे पण दाखवला इकडचा आणि मेनू कार्ड मध्ये काय काय मिळतं ते पण दाखवलं। तर आता आम्ही इथे मसाला डोसा आणि इडली असं 2 वस्तू मागवून खाऊन बघणार आहोत कशी क्वालिटी वगैरे आहे आणि कसं काय मिळतंय आणि तुम्हाला रिव्ह्यू लगेच सांगतो। तर इथे प्रॉपर डोसा आमचा आलेला आहे आणि डोशाच्या बरोबर सांबार, एक रेड चटणी, एक ग्रीन चटणी आणि प्रॉपर साऊथ इंडियन व्हाईट चटणी त्याला दिली आणि डोसा पण मस्त, भरपूर तुपाचा वास येतो, छान। तर आता डोसा खाऊन बघतो, एकदम असं मस्त वाटतं एकदम डोशाला बघून। तर डोसा खाऊन लगेच तुम्हाला सांग। मसाला डोसा खूप सुंदर, एकदम सर्व वेगवेगळे इथे येऊन खाल्लंच पाहिजे। एकदम एक नंबर डोसा आणि सॉफ्ट पण आहे आणि क्वालिटी बोला तर एकदम एक नंबर आहे आणि चटण्या पण छान आहेत। मी दुसरी चटणी टेस्ट करून बघतो। ओ माय गॉड, नक्कीच। तर डोसा खूप अप्रतिम आहे। तर प्रत्येकाने इथे डोसा खावा आणि इथे मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटतं इकडचं फूड आणि आता इडलीबद्दल तुम्हाला सांगतो। तर आता डोसा खाऊन झाला आहे आणि इडलीला यायला वेळ येतो, तोपर्यंत आपण कॉफी घेऊया। तर इथे फिल्टर कॉफी पण जाम छान मिळते। तर बघा इथे कॉफी एकदम
सुगंधित फिल्टर कॉफी आणि प्रॉपर साऊथ इंडियन कॉफी. म्हणून आपण म्हणतो ना की कॉफी वेळेचे साऊथ मध्ये जाऊन द्यावी, त्याप्रमाणे इथे कॉफी छान आहे. तर इडलीला यायला वेळ त्यापर्यंत आपण कॉफी पिऊया आणि सांगतो तुम्हाला कशी कॉफी. थांबा. एक नंबर स्ट्रॉंग, थोडी कमी गोड, जशी कॉफी असायला पाहिजे तशीच कॉफी आहे आणि छान आहे. तर तुम्ही नक्की इथे कॉफी प्यायला. तर इडलीची वाट बघत होतो, तर इडलीची प्लेट आता आलेली आहे आणि इडलीच्या प्लेटवर एक मेदूवडा पण आहे आणि बाकीच्या चारही वस्तू कॉमन आहे. ग्रीन चटणी, रेड चटणी, सांबार विथ व्हाईट चटणी आणि एकदम नीट अँड क्लीन. तर खाऊन बघतो, तुम्ही पण खायला या. तर पहिले मेदूवडा खाऊन बघ. साऊथ मध्ये जाऊन मेदूवडा खातो. साऊथचा मेदूवडा आपल्या डोंबिवलीमध्ये. इडली किती सॉफ्ट आहे आणि इडली एकदम मक्खन, एकदम फ्लफी आहे. इडली एकदम सॉफ्ट, बिलकुल कडक नाही, वजनदार नाही. 4 इडल्या खाल्ल्या तरी तुम्हाला वाटणार नाही तुम्ही 4 इडल्या खाल्ल्या. तर इडली आणि मेदूवडा पण छान आहे. तर डोसा आणि हे दोन्ही आपण आता वरची श्रेणी देतो. तर आता डोसा खाऊन झालाय आणि इडलीला यायला वेळ येतो, तोपर्यंत आपण कॉफी घेऊया. तर इथे फिल्टर कॉफी पण छान मिळते. तर बघा इथे कॉफी एकदम सुगंधित फिल्टर कॉफी आणि प्रॉपर साऊथ इंडियन कॉफी. म्हणून आपण म्हणतो ना की कॉफी वेळेचे साऊथ मध्ये जाऊन द्यावी, त्याप्रमाणे इथे कॉफी छान आहे. तर इडलीला यायला वेळ त्यापर्यंत आपण कॉफी पिऊया आणि सांगतो तुम्हाला कशी कॉफी. थांबा. एक नंबर स्ट्रॉंग, थोडी कमी गोड, जशी कॉफी असायला पाहिजे तशीच कॉफी आहे आणि छान आहे. तर तुम्ही नक्की इथे कॉफी प्यायला. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही 86 साऊथ नेसले भोकरपाडाच्या कमानीजवळ यायला विसरू नका.